हॅलो, गुड इव्हनिंग सगळ्यांना. आरोग्य तरंगाच्या 7व्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. ऍक्च्युली आम्ही जेव्हा आरोग्य तरंग हा वेलनेस वेनसडे सुरू केला तेव्हा आम्हाला सगळ्यांना शंका होती की फॅक्ट बेस नॉन कमर्शियल अशा हेल्थ विषयीच्या गप्पा मारण्यात आणि त्या ऐकण्यामध्ये किती लोक इंटरेस्टेड असतील आणि याला कसा प्रतिसाद मिळेल ह्याविषयी आम्ही अगदी पहिल्या एपिसोड पासूनच खूप साशंक होतो. पण अगदी पहिल्या दिवसापासूनच तुमच्या सगळ्यांच्या प्रतिसादामुळे आम्हाला जी ही शंका होती ती खोटी ठरली आहे आणि तुमच्या प्रतिसादामुळे आम्ही अजून नवीन नवीन एपिसोड घेऊन येऊ शकतो. त्यामुळे सगळ्यात आधी आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो आज आम्ही. त्याचबरोबर आज म्हणजे हे सगळं सुरू झालेले आहेत, ही वेलनेस वेनसडे जर्नी एवढ्यापुरताच आरोग्य तरंग चळवळ नाहीये. आरोग्य तरंग चळवळीतला एक महत्वाचा पुढचा टप्पा आज आम्ही अनाऊन्स करणार आहोत आणि आम्ही तरी त्यासाठी खूप एक्साइटेड आहोत. त्यामुळे आज शेवटपर्यंत नक्की आमच्या बरोबर थांबा, म्हणजे तुम्हालाही ही अनाउन्समेंट ऐकता येईल. आत्ता आपण आधी आजच्या भागाला सुरुवात करूयात. आपण आज 3 एपिसोड्स पूर्वी आपण तेलाविषयी बोललो, मग मागच्या एपिसोडमध्ये आपण दुधाविषयी बोललो. आता तेल झालं, दूध झालं, आता काय आज आपण पाण्याविषयी बोलणार आहोत. तर सुनील शिरोडकर हा प्रश्न आपल्याला विचारतायत की डज वॉटर इनटेक लाईक मिल्क, डज वॉटर इनटेक प्ले एनी रोल इन कंट्रोलिंग डायबिटीज? व्हॉट शुड बी अप्रोप्रिएट इनटेक ऑफ वॉटर? ह्या प्रश्नाचं उत्तर आपण डॉक्टरांना विचारूया. त्याआधी मी डॉक्टरांना स्क्रीनवर बोलवते. हॅलो, नमस्कार सगळ्यांना. खूप छान चाललंय. आज 7वा एपिसोड आपला संपन्न होतोय आणि खरंच खूप छान वाटतंय. शाल्मलींनी मला जो पाण्याचा प्रश्न विचारला, म्हणजे हा सुनील शिरोडकरांचा प्रश्न आहे की पाणी किती प्यावं. येस, आपण तो प्रश्न ब्रेकडाऊन करूयात. पहिला त्या प्रश्नाचा भाग आहे डज वॉटर इनटेक प्ले एनी रोल इन कंट्रोलिंग डायबिटीज? ह्या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी मुळात डायबिटीस ज्यांना नाही त्यांच्या बाबतीत आपण पाण्याचा विचार करू. कारण शाल्मली, आपला जो प्रोग्राम आहे तो डायबिटीस प्रिव्हेन्शनसाठी आहे. त्यामुळे नॉर्मल माणसाला पाण्याची गरज किती आणि मग डायबिटीसच्या बाबतीत पाण्याचा विचार कसा करायचा हे आपण पाहूया. ओके. मुळात पाणी किती प्यावं आणि केव्हा प्यावं असा एक सर्वसाधारण प्रश्न विचारला जातो. त्याचं खूप सोपं उत्तर आहे, पाणी तहान लागली की पाणी प्यावं आणि जेवढं पाणी पिऊन तहान भागेल तेवढंच पाणी प्यावं. म्हणजे काय, तुमचं शरीर तुम्हाला सतत इंडिकेशन्स देत असतं. ते सांगत असतं की मला पाण्याची गरज आहे आणि म्हणून तुम्हाला तहानेची संवेदना होते. ह्या नैसर्गिक संवेदनांचा आपण पहिल्यांदा आदर करायला शिकूया आणि त्याच्याही आधी त्या समजून घेऊया. आता विचार करूया, तुम्हाला तहान लागली आहे पण तुम्ही पाणी प्यायलंच नाही, तर कमी पाणी प्यायलं तर काय होईल? पहिली गोष्ट म्हणजे डिहायड्रेशन. तुमच्या शरीरातली पाण्याची जी पातळी आहे ती कमी होईल. त्यामुळे डिहायड्रेशनची सगळी लक्षणं दिसतील. म्हणजेच काय, तर त्वचेला सुरकुत्या येणं, ओठाला तोंडाला कोरड पडणं किंवा थकवा येणं, थोडंसं गरगरणं, यासारखी डिहायड्रेशनची लक्षणं तुम्हाला दिसू शकतात. जीभ कोरडी पडणं, टाळू कोरडी पडणं. दुसरं असं आहे की मुतखड्याचा ज्यांना त्रास होतो किंवा ज्यांच्यामध्ये मुतखडा होण्याची टेंडन्सी आहे त्यांच्यामध्ये हा त्रास वाढेल. त्यांना पाणी योग्य वेळी योग्य प्रमाणात, रादर भरपूर प्रमाणात पिणं गरजेचं आहे. त्यानंतर अजून पाणी कमी प्यायलं तर काय होईल, तर थकवा येईल, लो ब्लड प्रेशर होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉन्स्टिपेशन. अनेकांना पाणी कमी प्यायल्यामुळे कॉन्स्टिपेशन होतं, पचनाच्या समस्या येतात आणि त्यामुळे तहान लागली की समजावं शरीराला पाण्याची गरज आहे आणि तहान भागेपर्यंत पाणी प्यावं. आता समजा पाणी का कमी प्यायलं जातं असा जर विचार केला तर बरेच वेळेला काय होतं, आपण प्रवासात असतो आणि नको बाथरूमला लागेल,
उगाचच उतरायला नको, मध्ये त्रास नको, प्रवासामध्ये स्वच्छ बाथरूम मिळेल की नाही, वॉशरूम्स चांगले असतील की नाही, या भीतीने आपण पाणी पिण्याचं टाळतो. किंवा कामात जर एखाद्या आपण प्रचंड गर्क असू तरीही आपल्याला पाणी पिण्याची आठवण होत नाही. बरेच वेळेला घराबाहेर आपण तासनतास राहतो, त्यावेळी सुद्धा पाणी कमी प्यायलं जातं. किंवा खूप व्यायाम करत असू किंवा शारीरिक हालचाल करत असू आणि तेवढ्या प्रमाणात पाणी प्यायलं गेलं नाही तरीही पाण्याचं प्रमाण शरीरातलं कमी होतं. हे झालं कमी पाण्यामुळे दिसणाऱ्या समस्या. जास्त पाणी प्यायलं तर काय होईल? कारण अनेकांना वॉटर थेरपीच्या नावाखाली खूप जास्त पाणी प्यायची सवय असते. मला एक महाभाग माहिती आहे, ते दिवसाला जवळजवळ 15 लिटर पाणी पितात. मंडळी, मला तुम्हाला एक मुद्दाम सांगायचं आहे, आपलं शरीर म्हणजे काही संडासची टाकी नाही, वरनं पाणी प्या आणि फ्लश करा. आपल्या शरीराला पाण्याची गरज असेल तर तहान लागते आणि तेव्हाच पाणी पिणं योग्य. आणि जर गरज नसताना अनावश्यक असं जर जास्त पाणी प्यायला गेलं तर काय होईल? शरीरातलं पाण्याचं प्रमाण वाढेल, त्यामुळे अंगावर सूज अनेकांच्या शरीरावर दिसते, ब्लड प्रेशर वाढू शकतं, डोकं दुखणं, मळमळ, मायग्रेन होणं या गोष्टी होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या शरीरातला मंदाग्नी हा निर्माण होतो. म्हणजे शरीरातली जी पचनशक्ती आहे, जो अग्नी आहे, तो मंद होतो. आणि त्यामुळे जास्त पाणी पिण्याचे सुद्धा धोके आहेत. आयुर्वेद म्हणतं केन जलेन फलती इति कफहा. म्हणजे अति जास्त पाणी प्यायल्यामुळे रात्री झोपताना काहींना पाणी प्यायची सवय असते, उठल्या उठल्या ग्लासभर थंड पाणी प्यायची सवय असते, त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं शरीरातला कफ वाढतो. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? तहान लागली असताना पाणी पिण्याचं टाळू नये आणि तहान लागली नसताना बळजबरीने पाणी पिऊ नये. आता डायबिटीसच्या बाबतीत जो सुनील शिरोडकरांनी आपल्याला प्रश्न विचारलाय त्याचं मी उत्तर देते. मुळात डायबिटीसमध्ये सारखी तहान लागत असते. त्याचं कारण काय आहे? कारण रक्तातली साखर वाढते, त्यामुळे लघवी जास्त होते. लघवी जास्त झाल्याने शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि ते भरून काढण्यासाठी सारखी तहान लागते. ही ओळखायची कशी? चांगल्या थंड वातावरणामध्ये एखादा माणूस सकाळी सकाळी तुमच्याकडे आला 8 वाजता, छानपैकी बाहेर थंडी पडलेली आहे आणि तुम्हाला म्हणतोय मला पाणी द्या थंड, तर हे नॉर्मल आहे की ॲबनॉर्मल तुम्हीच सांगा. डायबिटीसमध्ये अशा प्रकारची तहान लागते आणि त्यामुळे पाणी प्यायलं जातं. आता ह्याचा जो उपाय आहे तो जास्त पाणी पिणे असा नसून डायबिटीसची ट्रीटमेंट घेणं हा आहे, शुगर कंट्रोल करणं हा आहे. मुळात डायबिटीस आणि पाणी पिणे याचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. आयुर्वेदानुसार डायबिटीस म्हणजे प्रमेहामध्ये एकंदरीतच द्रवभाग वाढत असतो शरीरातला आणि ह्यात अति जास्त पाणी जर तुम्ही टाकलं तर काय होईल? त्या प्रमेहाची संप्राप्ती म्हणजे प्रमेहाची जी पॅथॉलॉजी आहे ती जास्त वाढायला मदत होईल. त्यामुळे पाणी नॉर्मल हे कसं ठरवायचं? तरी जर आपल्याला तुम्हाला प्रमाण हवंच असेल की नॉर्मल पाणी म्हणजे किती, तर तुम्हाला डायबिटीस नसताना साधारण तुमची एक मॉडरेट ॲक्टिव्हिटी असताना 2 ते 3 लिटर पाणी हे पुष्कळ होतं. यामध्ये परत तुमचं शारीरिक श्रम, ऋतू, वय, तुमची गरज, तुमची प्रकृती यानुसार त्यांचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. पण स्त्रियांना आणि पुरुषांना पाण्याचं प्रमाण वेगळं वेगळं लागतं. पण साधारण आपण असं म्हणू 2 ते 3 लिटर पाणी 24 तासात पुरेसं होतं. ओके, म्हणजे आजकाल जी वेगवेगळी ऍप्स निघाली आहेत ज्याच्यात आपण वॉटर इनटेक मोजतो आणि इतक्या बाटल्या पाणी वगैरे, त्याच्यात फारसं काही तथ्य नाहीये एका पॉइंट नंतर. कारण त्याच्यात अनेकदा 5-5 बाटल्या पाणी, 1-1 लिटरच्या 5-5 बाटल्या पाणी प्यायलं जातं. ते काही फार योग्य नाही. हे चुकीचंच आहे. अननेसेसरीली पाणी पिणं हे चुकीचं आहे. ओके, पाण्यानंतर ज्यांना डॉक्टर म्हणजे आई माहिती आहे त्या सगळ्यांना तिचा लाडका विषयही माहित असेल. तुम्ही काही जण तो गेसही कराल.
ते म्हणजे जे जे तिचे पेशंट आहेत ते कायम तिच्याकडनं माझ्यासारखी बोलणी खात असतील की तुम्ही द्राक्ष कशाला खाल्ली, वसंत ऋतू चालू आहे ना. तर आता आपण बोलणार आहोत ते फळांविषयी बोलणार आहोत. फळं दिवसभरात कधी खावीत, केव्हा खावीत, किती खावीत, कोणती खावीत आणि कशी खावीत याविषयी आता आपण बोलूयात. या 5ही प्रश्नांचं उत्तर मी आधी देते आणि त्यानंतर यामागे काय दृष्टिकोन आहे ते सांगते. मुळात फळं कधी खावीत तर दिवसा खावीत. दुपारी छान बाहेर ऊन पडलेलं असताना खावीत. तुम्ही घामाने निथळताय किंवा छान तुम्ही वर्कआउट करून आलात, घाम येतोय, तहान लागलीये, अशा वेळी फळ खाल्लं तर काही प्रॉब्लेम नाही. पण बाहेर धो पाऊस पडतोय, पावसाळी हवा आहे आणि घरात बसून फळं खाणं हेल्दी म्हणून तुम्ही फळं खात बसलात तर नक्की तुम्ही आजारी पडाल. कारण बाहेर कडक ऊन असताना फळं खावीत, ऋतूनुसार फळं खावीत, लोकल फळं खावीत. आज कुठल्याही प्रकारची फळं 12 महिने तुम्हाला मिळतात. कलिंगड थंडीत मिळतं. द्राक्ष नोव्हेंबर डिसेंबरमध्ये दिसतात, जी हिरवी हिरवी द्राक्ष आहेत. स्ट्रॉबेरी मोठ्या टपोऱ्या आंबट जेल स्ट्रॉबेरीज लोक अगदी आनंदाने खातात. त्या खाऊ नयेत का? खा. दुपारच्या वेळी खा. भरपूर व्यायाम करून जेव्हा घाम गाळाल तेव्हा खा, तेव्हा त्या बाधणार नाहीत. पण घर बसल्या एअर कंडिशन रूममध्ये बसून बाहेर थंडी असताना आम्ही हेल्दी डाएट करतो म्हणून फळं खात बसलात तर नक्की त्रास होईल. कुठली खावीत? सीझनल फ्रुट्स खावेत, लोकल खावेत. कुठल्या स्वरूपात खावी? नैसर्गिक स्वरूपात खावी. ज्या पद्धतीने निसर्ग आपल्याला देत असतो, फळं चिरून खा, नुसती खा. फ्रूट ज्यूस कुणाला आवश्यक आहे की ज्याचा अगदी लो बीपी झालेला आहे, ज्याचं डिहायड्रेशन खूप झालेलं आहे, खूप घाम आलेला आहे आणि त्याला लवकर क्विक असं एनर्जी हवी आहे, त्यांनी फ्रूट ज्यूस घ्या. अदरवाईज फळच खा. आता डायबिटीसच्या बाबतीत विचार करू. काही फळं ही डेफिनेटली साखर वाढवतात. मग सीताफळ असो, चिक्कू असो, आंबा असो, द्राक्ष असो, कलिंगड, खरबूज, पपई असोत, अनेकांमध्ये असं आढळून येतं की ही फळं साखर वाढवतात. मग त्यांना सल्ला दिला जातो तुम्ही स्ट्रॉबेरी खा, तुम्ही संत्र खा, मोसंब खा, पेरू खा, पेर खा आणि सफरचंद खा. आणि हे बरोबरही आहे. एखादं बोर खा. कारण ही जी मी मगाशी फळं जी सांगितली ती गोड फळं जास्त प्रमाणात खाल्ली गेली तर साखर वाढलेली दिसते. मग आंबे खाऊ नयेत का? तुम्हाला एक गुड न्यूज सांगते. एकाही पेशंटला, डायबिटीसच्या पेशंटला आंबा खाऊ नका असा सल्ला मी कधीही देत नाही. कारण आंबा हा सगळ्यांना आवडतो. पण ती खाण्याची पण एक पद्धत आहे. आंबा 2 जेवणांच्या मध्ये खा किंवा तुम्ही व्यायाम करून झाल्यावर खा किंवा तुमची साखर तपासा, ती जर नॉर्मल असेल तर त्यावेळी खा. पण जेवणाबरोबर आमरस, पुरी, बटाट्याची भाजी, वरण भात असं सागर संगीत जेवण केलं तर डायबिटीसच्या लोकांची शुगर वाढणार आहे. त्यामुळे आंबा जरूर खा, पण 2 जेवणांच्या मध्ये. रात्री नक्कीच नाही. रस खाण्यापेक्षा आंबा चिरून खा आणि वर्कआउट नंतर डेफिनेटली खा. शुगर जर चांगली असेल तर रोज एक आंबा खायला सुद्धा हरकत नाही. आता आंब्याचा सीझन येतोय जवळ. द्राक्षांच्या बाबतीत तेच आहे. जेवण झाल्यानंतर फळं खाण्याची जी पद्धत आहे ती बदला. 2 जेवणांच्या मध्ये शुगर नॉर्मल असेल तर त्यावेळी फळं खा. त्यावेळी द्राक्ष एका वेळी खाल्ली तरी 8, 10, 12 द्राक्षांच्या वर जास्त खाऊ नका, म्हणजे तुम्ही सगळी फळं एन्जॉय करू शकाल. ओके. आणि हे डायबिटीस विषयी झालं का? तुम्ही जर फळं बांधण्याविषयी म्हणलात, अनेक देशांमध्ये रादर इथेही आता सुरू झालेलं आहे. जेव्हा एखादी व्यक्ती तापानी किंवा अशी आजारी पडते तेव्हा त्यांना फ्रूट ज्यूस किंवा ऑरेंज ज्यूस एनर्जी यावी म्हणून दिला जातो. त्याविषयी काय सांगतो? हो, छानपैकी फ्रूट ज्यूस, ऑरेंज ज्यूस दिला जातो. ऑल फ्रूट्स आर सिट्रस असं एक सत्य आहे. आणि त्यानंतर घसा धरला म्हणून लोक आमच्याकडे येतात किंवा ताप उतरत नाही, उतरलेला ताप परत चढतो. मुळात आपल्याकडे अशी पद्धत आहे, आयुर्वेदानी पण सांगितलं आहे, आपल्या परंपरांना पण माहिती आहे, जर ताप आला तर गरम काहीतरी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लंघन करा. इथे फळं देऊन त्यांचा ताप किंवा त्यांचं इन्फेक्शन वाढवू नका.
फळ कधी द्यायचं की बरेच दिवसांचा जुना ताप आहे, जुनाट आजार आहे, प्रचंड शक्ती गेलेली आहे, डिहायड्रेशन झालेलं आहे आणि आता शक्ती येण्यासाठी फळं दिलीत, मोसंबं वगैरे दिलं, त्याचा ज्यूस दिला, ठीक आहे. पण ताप जेव्हा नवीन असतो, म्हणजे नुकताच आलेला असतो, त्यावेळी फळं नक्की द्यायची नाहीत. ओके, थँक्यू डॉक्टर. अजून कोणाला याविषयी काही शंका विचारायच्या असतील तर तुम्ही त्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. त्या प्रश्नांची आपण नक्की उत्तरं देऊयात. पण त्या जोवर कोणी शंका टाकत नाहीये तोवर मला सगळ्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. जे कोण आज जॉईन झालेत त्याच्यापैकी काही जणांनी एक 2 वर्षापूर्वी आमच्या एका प्रोग्रामला ते नक्की आलेले असतील. तर त्यांना या प्रोग्रामविषयी नक्की माहीत असेल. पण आज आधी मी त्याविषयी थोडं बोलते. जसं मी सुरुवात करताना म्हणलं की वेलनेस वेनसडे ही आपली चळवळ फक्त म्हणजे ही आरोग्य तरंग ही चळवळ फक्त वेलनेस वेनसडे इतकी मर्यादित नाहीये. डायबिटीज जेव्हा प्रचंड प्रमाणात वाढत आहे आणि अनेक जण रिव्हर्सलचा नारा लावत आहे, तिथे ह्या सगळ्या एन्व्हायरमेंटमध्ये आम्ही प्रिव्हेन्शन म्हणतोय. पण आम्ही हे जे ध्येय हाती घेतलेलं आहे ते पूर्णपणे डायबिटीसला हद्दपार करण्याचं ध्येय आहे. आणि त्यासाठीच आम्हाला 1 दशलक्ष लोकांपर्यंत आयुर्वेद घेऊन जायचा आहे. तो आरोग्य तरंगच्या या उपक्रमाच्या माध्यमातून. तर त्या उपक्रमाविषयी आता मी डॉक्टरांना सांगायला सांगते. आपण सगळे बघताय हे वेलनेस वेनसडे वेबिनार्स हा आरोग्य तरंग कार्यक्रमाचा एक भाग आहे. पण ह्याशिवाय ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रोग्रॅम्स पण आपण करतो. आरोग्य तरंग हे पुस्तक पण आपलं आहे. त्यानंतर अशीच छोटी छोटी माहिती देणारे अनेक व्हिडिओज आम्ही प्रसारित करतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आरोग्य तरंग ही एक चळवळ आहे आणि त्या दृष्टीने आरोग्यासंबंधी काही मूलभूत प्रश्नांना आपण हात घालतोय आणि त्यांचा सर्वांगीण विचार करतोय आणि त्यावर कालसुसंगत असं एक प्रॅक्टिकल सोल्युशन देण्याचा प्रयत्न या आरोग्य तरंगच्या माध्यमातून आम्ही करतोय. डायबिटीस होण्याची सुरुवात जिथे होते त्या पॉइंटला, त्या स्टेजला जर प्रतिबंध करायचा असेल तर त्यासाठी लोकांना सक्षम केलं पाहिजे. कारण शुगर वाढली की पेशंट्स डॉक्टरकडे जातात, पण ती वाढू नये, त्या डायबिटीसच्या याच्यात आपण जाऊ नये, ह्यासाठी मला लोकांना सक्षम करायचं आहे असं आम्ही म्हटलं. जसं उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगते, तहान लागल्यानंतर विहीर खणणे हे आपल्याला माहिती असतं, पण त्याच्याच आधी जर शेततळं उभारलं तर, किंवा जेव्हा आपले हातपाय चांगले चाललेले असतात तेव्हा अर्थार्जनाच्या काळातच आपण FD किंवा म्युच्युअल फंड्समध्ये पैसे गुंतवून म्हातारपणाची बेगमी करतो, किंवा स्टिच इन टाइम सेव्हज 9 हे आपल्याला माहिती आहे. त्याप्रमाणेच डायबिटीस होण्याआधीच आपल्याला डायबिटीसचा प्रतिबंध करायचा आहे आणि त्यासाठी आरोग्य तरंग ही चळवळ आपण उभी केलेली आहे. आरोग्य तरंगाच्या विविध उपक्रमांविषयी आम्ही तुम्हाला वेळोवेळी कळवूच, पण एक सगळ्यात महत्त्वाची आज अनाउन्समेंट आहे. ती म्हणजे 25 फेब्रुवारी, येत्या 25 फेब्रुवारी 2024ला रविवारी सकाळी 10 वाजता पत्रकार भवन नवी पेठ पुणे इथे आरोग्य तरंगाचा एक कार्यक्रम होणार आहे. त्याचं शीर्षक आहे डायबिटीस अनुभव आपले आपले. या कार्यक्रमांमध्ये 7 व्यक्तींचे अनुभव आपण ऐकणार आहोत. त्यांची एक मुलाखत असणार आहे, एक टॉक शो आहे हा. यामध्ये संशोधकांपासनं, डॉक्टरांपासनं तर डायबिटिक कॉम्प्लिकेशन झालेल्या पेशंटपर्यंत आपण विविध प्रकारे डायबिटीस या क्षेत्रात काम करणाऱ्या सगळ्या व्यक्तींना, 7 व्यक्तींना आपण ऐकणार आहोत. आणि त्यासाठी 25 फेब्रुवारीला रविवारी सकाळी 10 वाजता पत्रकार भवनमध्ये आपण नक्की भेटूया आणि त्यासाठी तुमच्या कॅलेंडरवर आजच नोंद करा. येस. तर आता मला जे मी मगाशी म्हणलं, जे आले होते आधीच्या आरोग्य तरंगच्या कार्यक्रमात,
त्यांनी तो कसा होता आणि त्याविषयीचा तुमचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. म्हणजे जे आलेले नाही आहेत त्यांनाही तो कार्यक्रम कसा असतो याविषयी थोडा अंदाज येईल. त्याचबरोबर मागच्या आरोग्य तरंग प्रोग्राम मधले अनेक छोटे छोटे एपिसोड्स किंवा बाईट्स किंवा क्लिप्स या मी ह्या नंतर आरोग्य तरंगाच्या पेजवर सतत टाकणार आहोत, त्याही तुम्ही बघू शकता. आणि नक्की तुमचं कॅलेंडर जरी रविवार सकाळ असली तरी बुक करा आणि आपण सगळे पत्रकार भवनात नक्की भेटूयात. आता आपल्याला अनेक प्रश्न आलेत, आपण ते प्रश्न घेऊयात. तर पहिला प्रश्न पानसे मॅडम विचारतायत, जेवण झाल्यावर एका तासाने पाणी प्यावे का हे योग्य आहे का नाही? म्हणजे बेसिकली एका तासाने पाणी प्यावं का कधी प्यावं? जेवताना जेवणाबरोबर थोडं थोडं पाणी प्यावं असं आयुर्वेद सांगतो. जेवणापूर्वी जर पाणी प्यायलं तर तुम्हाला जेवण जाणार नाही. जेवणानंतर लगेच पाणी प्यायलं म्हणजे जेवण संपल्यावर नंतर एक तुम्ही 2 भांडी पाणी प्यायलं किंवा ग्लासभर पाणी प्यायलं तर स्थौल्य निर्मितीकडे प्रवास सुरू होतो. म्हणजे अन्न पचायचं असेल तर जेवणाबरोबर थोडं थोडं पाणी प्यावं. आणि जेवणानंतर 1 तासाभराने जेव्हा तुम्हाला तहान लागते तेव्हाही थोडं पाणी प्यावं. पण याचा अर्थ असा नाही की जेवताना पाणीच पिऊ नये. थोडं थोडं पाणी जेवणाबरोबर प्यावं. ओके, पुढचा प्रश्न आहे धनश्री ताईंचा. प्लीज टेल अस अबाउट फ्रुट्स अँड मिल्क कॉम्बिनेशन, इज इट गुड फॉर हेल्थ? धनश्रीताईंना मला सांगावंसं वाटतं, आपण मागच्या एपिसोडमध्ये फ्रूट आणि दूध, मिल्क म्हणजे फळं आणि दूध याविषयी बोललेलो आहोत. मी पुन्हा सांगते, फळं आणि दूध आयुर्वेदानुसार तो विरुद्ध आहार आहे. त्यामुळे फळं आणि दूध कॉम्बिनेशन कुठे कुठे येतं तर मिल्कशेक्समध्ये येतं, नंतर आईस्क्रीम्समध्ये येतं. तर हे कॉम्बिनेशन आयुर्वेदानुसार चुकीचं आहे, शरीरातला कफ आणि क्लेद वाढवणारं आहे आणि हा विरुद्ध आहार आहे. आता मला कुणीतरी विचारेल की आपण परंपरेनुसार कित्येक वर्ष शिकरण खात आलोय, आपण दूध आणि केळं एकत्र खातो, पण ऍक्च्युअली शिकरणमध्ये करताना ते केळं पूर्ण पिकलेलं, मऊ झालेलं, त्याच्या सालांवर काळे ठिपके पडलेलं अशा केळ्याची शिकरण करण्याचा प्रघात होता. आज आपण अर्धकच्चं केळं सुद्धा जर त्याचं शिकरण करत असू तर ते चुकीचं आहे. आणि केळं गोड असू दे किंवा सीताफळ मिल्कशेक हल्ली पितात, या दोन्हीनी कफ प्रचंड वाढतो आणि त्यामुळे मिल्कशेक्स हे चुकीचेच आहेत. फळ आणि दूध हे कॉम्बिनेशन चुकीचं आहे. त्यातल्या त्यात आंबटसर फळं आणि दूध म्हणजे आपल्याला महाबळेश्वरला जे स्ट्रॉबेरी क्रीम मिळतं ना, ते तर अत्यंत चुकीचं आहे. मँगो मिल्कशेक घ्या, आंबा जर आंबट असेल तर त्याचा दुधाशी संयोग चुकीचा आहे. स्ट्रॉबेरी मिल्कशेक चुकीचं आहे, कारण फळं ही जी आंबट फळं आहेत आणि दूध आहेत त्यांचा संयोग तर चुकीचाच आहे. पण जी फळं गोड आहेत आणि त्यांचा दुधाबरोबर संयोग केला तर तो कफकर आहे. आणि त्यामुळे दूध आणि फळ हे कॉम्बिनेशन अजिबात आम्ही वैद्य मंडळी सुचवणार नाही. ओके, अजून एक छोटासा प्रश्न आहे, इज इट सेफ टू ईट फ्रुट्स अँड योगर्ट्स? हा खूप नाही, आयुर्वेदाला हे अजिबात संमत नाही की दही आणि फळं तुम्ही एकत्र खाणं. त्यामुळे योगर्ट, आता फ्लेवर्ड योगर्ट असतं ते हल्ली खाण्याचा प्रघात खूप वाढलेला आहे. पण फळ आणि दूध जसं चुकीचं आहे तसं फळ आणि दही हे कॉम्बिनेशन सुद्धा चुकीचं आहे. ओके, थँक्यू. आणि कोविडमध्ये फळांमुळे काय कॉम्प्लिकेशन्स झाली होती? फळांमुळे कॉम्प्लिकेशन्स झाली असं जर मी म्हटलं तर माझ्यावर आत्ता मोर्चा येईल. पण मंडळी, कोविड म्हणजे काय होता? नाकामधनं तो व्हायरस आपल्या फुफ्फुसांमध्ये जात होता, मध्ये घशामध्ये इन्फेक्शन होत होतं. घशामध्ये इन्फेक्शन असताना, सर्दी असताना जर तुम्ही फळं खाल्ली तर ते इन्फेक्शन वाढणार आहे. आणि अनेक कोविडच्या पेशंट्समध्ये जेव्हा थ्रोट इन्फेक्शन झालेलं होतं ज्यांनी फळं खाल्ली, का तर फळं हेल्दी, त्या सगळ्यांची इन्फेक्शन्स बरी व्हायला वेळ लागलेला आहे, काहींची वाढलेली आहेत. अनेकांमध्ये व्याधी वाढलेला दिसून आलेला आहे. आणि त्यामुळे जर तुम्हाला सर्दी खोकला असेल, घशाचं इन्फेक्शन असेल, फुफ्फुसाचं इन्फेक्शन असेल तर फळं निश्चितच टाळायला हवीत.
ओके, थँक्यू डॉक्टर. इथे आय थिंक आपले प्रश्न संपलेत. अजून कोणाला प्रश्न असतील तर त्यांनी ते कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका, म्हणजे आम्ही ते पुढच्या वेळेला ॲड्रेस करू. त्याआधी एक छोटीशी आठवण, 25 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजता पत्रकार भवनामध्ये आरोग्य तरंग टॉक शो आहे. त्याला नक्की सगळ्यांनी यायचं आहे, आग्रहाचं निमंत्रण आहे. आणि ज्यांनी आधीचा शो बघितला आहे त्यांनी याच्या कमेंट बॉक्समध्ये, या एपिसोडच्या कमेंट बॉक्समध्ये त्यांच्या त्यावेळेचे अनुभव आणि प्रतिक्रिया नक्की कळवा, म्हणजे आम्हाला तसा तुमच्याकडनं अजूनही फीडबॅकही मिळेल. आत्ता आपण इथे थांबूयात. पोलही मी ऑन केलेला आहे, तोही नक्की बरा येणार सगळ्यांना सांगा. आत्ता आपण इथे थांबूयात. गुड नाईट.